मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यामध्ये असणार आहेत। डॉक्टर जयंत नारळीकर यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी ते येणार आहेत। नारळीकर यांच्यावर पुण्यातील आयुकामध्ये अंत्यसंस्कार होणार आहे। डॉक्टर जयंत नारळीकर यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुण्यामध्ये आहेत। डॉक्टर जयंत नारळीकर यांचं काल अल्पशा आजारानं निधन झालं आणि आज अंत्यदर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुण्यामध्ये येणार आहेत। रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। रोहन, जयंत नारळीकर यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज पुण्यामध्ये असतील। सविस्तर तेजस अगदी बरोबर आहे। खरं तर ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं काल जे ते पुण्यामध्ये दुःखद असं निधन झालेलं आहे आणि त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी सगळ्याच पुणेकरांना जे ते पुण्यातील विद्यापीठ परिसरामध्ये असणाऱ्या आयुकामध्ये जे ते जाता येणार आहे आणि याचा जे आहे ते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील अंत्यदर्शन जे आहे ते जयंत नारळीकर यांचं आयुकामध्ये घेणार आहेत। साधारणतः 11:15 वाजल्यापासून 12:30 वाजेपर्यंत जयंत नारळीकर यांचं पार्थिव जे आहे ते पुण्यातील आयुका या ठिकाणी भास्कर फोयरमध्ये जे आहे ते ठेवण्यात येणार आहे आणि त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी निश्चितचपणाने पुणेकरांची जी ती मोठी गर्दी असणार आहे आणि स्वतः मुख्यमंत्री देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत। उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असणारे अजित पवार देखील या ठिकाणी जाऊन जयंत नारळीकर यांचं अंतिम दर्शन जे आहे ते घेणार आहेत। कारण का खगोलशास्त्रज्ञ म्हणून जयंत नारळीकरांचा अभ्यास, त्यांनी केलेलं काम जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील ट्विट करून जे आहे ते जयंत नारळीकरांना काल श्रद्धांजली वाहिलेली आहे। त्यांच्यावरती दुपारी 12:30 वाजल्यानंतर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्कार देखील केले जाणार आहेत। परंतु तत्पूर्वी आयुकामध्ये जे आहे ते त्यांचं पार्थिव ठेवण्यात येणार आहे आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्या ठिकाणी पोहोचून अंतिम दर्शन जे आहे ते जयंत नारळीकर यांचं घेणार आहेत। तेजस, अगदी धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले तपशील जाणून घेऊ।